अमेरिका क्या कहता था, क्या हो तू? बंधू आणि भगिनींनो, इंस्टाग्राम सांगते भाई आपल्याला की भाऊ लोक व्हिडिओ तर बघतात पण फॉलो बिलो करत नाही, शेअर बिर करत नाही. भाई करून टाका रे लाईक शेअर फॉलो काय असेल ते. आज जिम मध्ये होता चेसचा वर्कआउट आपला. रॉड मारला इकडे, डंबल विंबल मारल्या, नंतर आलो इकडे कार्डिओ केला आणि आलो इकडे डबल बार मारला. डबल बार मारला भाई, टाकला ना आपण पिक्चर ना, बोललो आता करून घेऊ जरा स्ट्रेचिंग विचिंग. चेस्ट मारली इकडे, बायसेप पंप झाला भाई. काय बोलणार आता. तिकडून भेटलं ना आपलं वर्गमित्र भरत बाय, भरत्या बाईला काय बाय बाय केलं. मग तिकडून मग आलो घरी, सकाळी ओट्स टाकून गेलो भिजत. मग आल्यावरती केळबीळ टाकलं, पीनट बटर टाकलं, एक बनवलं भाई स्मूथी कडक मध्ये, काय एकदम टेस्टी झाली होती ना. नंतर काय मी निघलो ना भाई, उठा के अपना झोला गया अपने भोले बाबा के पास. इधर मंदिर में आया, भोले बाबा का दर्शन बिर्शन घेतलं ना आम्ही संख्यान. मी निघलो भाई तुर्ब्याला जायचं सोडून आलो इकडे पांबी जायला. बोललो जाऊ बेलापूरला डी कॅथलॉनला. मग आलो इकडे आतमध्ये भाई, बघतो ट्रेकिंगच्या बॅग आहे वेगळ्या. मग घालून पण बघितली मी कडक मध्ये. मग आलो इकडे कपड्याच्या सेक्शन मध्ये, जॅकेट वगैरे घालून बघितलं आणि मग तसं मारलं एक सायकलीवर राऊंड इकडे. तिकडून निघून बाई झाला ना कांड. मग आलो इकडं अकलेच्या बाईकडे ऑटो गॅरेज. झालं आपलं टायर पंक्चर मागचं. मग काय आलो तसं बसा नेरूळ मध्ये. इकडे पंक्चर काढला, बघतो ते खिळा होता साला एवढा मोठा. ते कुणाच्या टाकू मला समजत नव्हतं. मग टाकला गॅरेजकडे आणि तिकडून आलो संख्याला बॅग गेला जिम साठी बॅग बघता बघता बोललो हे काय विषय नवीन. पहिल्यांदा असं मी 2 पाचीचा पंखा बघितला भाई. घरी आल्यावर तिकडे चाय वेग मारली एक, आणि मम्मी बोलली बाळा भाजी जाम भारी चिरतो, चिरून दे ना तेवढी. मग काय भाजी बिजी चिरली ना भाई. बनवली ना तुमच्या भावाने नूडल्स, एकदम चुम्मा, एकदम कडक लागत होती भाई. ऑर्डर घेऊ शकतो आपण. तिकडून आलो मैऱ्या भायला, चाय पियाची होती, घेतली मग इकडे चाय आम्ही संध्याकाळची. किशा बघा असं झुरक्या मारतोय चायच्या. मैऱ्याने तर सरबतासारखा चाय पिऊन टाकला. तिकडून आम्ही आलो इकडे झुडिओला. बोललो जाऊन जरा टाइमपास करून येऊ. मैऱ्या बोलले टी शर्ट तुला भारी दिसते. बोललो बघा बाहेरच्या बाहेर घालून. मग काय बुट बिट घातली बाई कडक मध्ये, कसं दिसतो हिरो. तिकडून मग टाइमपास केला आणि तिकडून आम्ही निघालो घरी.